लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आलाय। योजना जाहीर झाल्यानंतर तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आलेला आहे आणि त्याचमुळे वाढलेला भार पाहता कर्जमाफी होणार नाही असंही यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलंय। दरम्यान अजित पवार यांनी जनतेसमोर बोलण्याआधी आमच्याशी याबाबत बोलायला हवं होतं असं विधान सुद्धा त्यांनी केलंय। गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आणल्या आणि त्या पद्धतीने त्या मूळ सुद्धा केल्या। त्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला भेटला सुद्धा। त्यामुळं अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। मला वाटतं या सर्व गोष्टी या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता, परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं।